तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीवरील ना आज काय करणार आहे, आपण IMP असे प्रश्न पाहणार आहोत. तर आजचा आपला पहिला टॉपिक कोणता असणार आहे माहिती आहे का? तर भाषेवरती आधारित असा आजचा आपण पहिला टॉपिक घेऊन आलेलो आहे. तर प्रश्न पहिला काय आहे बघा, वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ रूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते त्यास काय म्हणतात? काय आहे प्रश्न हा पहिला, वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ रूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते त्यास काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 पद असे म्हणतात. यानंतरचा दुसरा प्रश्न आहे बघा, शब्दाच्या शेवटी येणाऱ्या व्यंजनांचा पाय मोडलेला असेल तर त्याला काय म्हणतात? शब्दाच्या शेवटी येणाऱ्या व्यंजनाचा पाय मोडलेला असेल तर त्याला काय म्हणतात? तर त्याला व्यंजनांत असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक बी. हाताने केलेली खानाखुणाची भाषा म्हणजेच कोणती भाषा? हाताने केलेली खानाखुणाची भाषा म्हणजेच कोणती? तर करपल्लवी भाषा होय. आता नंतरचा चौथा प्रश्न काय आहे, ज्या वर्णांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना काय म्हणतात? तर ज्या वर्णांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्याला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक क अनुनासिके असे म्हणतात. यानंतरचा प्रश्न आहे बघा, ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात? ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात? तर ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात? तर स्वर असे म्हणतात. ऱ्हस्व स्वरांचा उच्चार कसा असतो? तर ऱ्हस्व स्वरांचा जो उच्चार असतो ना तो कमी लांबीचा असतो. कसा असतो? कमी लांबीचा असतो. खालीलपैकी शब्द अनुक्रमाने लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा. नजर, वजन, जरब, नगर, गजर, गजरा, चरण असे शब्द आहेत. तर काय येणार याचं उत्तर? जरब हे ह्याचं उत्तर येणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे बघा, मराठीत वर्णमालिकेत एकंदर किती वर्ण आहेत? मराठी वर्णमालिकेत एकंदर किती वर्ण आहेत? तर 52 वर्ण आहेत. नंतरचा दुसरा प्रश्न आहे बघा, पुढील पर्यायापैकी स्वर कोणता? तर अ, ए व श आहे असं दिलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक ब ए हा काय आहे? स्वर आहे. मराठी भाषेत एकूण डॅश डॅश स्वर आहेत. तर मराठी भाषेमध्ये एकूण किती? 14 स्वर आहेत. मराठी भाषेचे लेखन आपण डॅश डॅश लिपीत करतो. तर मराठी भाषेचे लेखन आपण कोणत्या लिपीत करतो? देवनागरी लिपीमध्ये करतो. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? तर तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? तर वर्ण असे म्हणतात. नंतरचा 6वा प्रश्न आहे बघा, मराठी भाषेतील ळ या वर्णाचे वैशिष्ट्य कोणते आहे? तर मराठी भाषेतील ळ ह्या वर्णांचे वैशिष्ट्य कोणते आहे? तर स्वतंत्र वर्ण. म हे व्यंजन कोणत्या वर्गात येते? तर म हे जे व्यंजन आहे ना तर प ह्या वर्गामध्ये येते. ऑप्शन क्रमांक ड ह्याचं उत्तर असणार आहे. वर्णांची उच्चारण स्थाने या दृष्टिकोनातून कोणता वर्ण तालव्य नाही? तर र हा जो आहे ना ऑप्शन क्रमांक ड मधला हा वर्ण तालव्य नाही. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता नाही? संयुक्त स्वर कोणता नाही आहे? तर ए हा संयुक्त स्वर नाही आहे. ऑप्शन क्रमांक 1. क हे व्यंजन डॅश डॅश वर्णांचे आहे. तर क जे हे व्यंजन आहे ना सॉरी 9व्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड उ.
उ हा संयुक्त स्वर नाही आहे. आणि क हे व्यंजन डॅश डॅश वर्णांचे आहे. तर क हे व्यंजन आहे ना ते कंठवर्णाचे आहे. आता नंतरचा प्रश्न आहे, मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेपासून विकसित झाली आहे? तर मराठी भाषा ज्या आहे ना ते संस्कृत आणि प्राकृत ऑप्शन क्रमांक डी या भाषेपासून विकसित झालेले आहे. खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी आहे? तर कोणाचे आहे? 12व्या प्रश्नांचं तर वरीलपैकी सर्व म्हणजे संस्कृत, हिंदी, मराठी याची लिपी काय आहे? तर देवनागरीच. म्हणून वरीलपैकी सर्व पर्याय काय आहेत? बरोबर. ई हा सूर कोणत्या प्रकारचा आहे? तर ई हा जो सूर आहे ना तो ऱ्हस्व प्रकारचा आहे. तर 14व्या वर्णमालिकेतील मुळाक्षरांची संख्या डॅश डॅश आहे. तर वर्णमालिकेतील मुळाक्षरांची संख्या ही 52 आहे. नंतरचा 15वा प्रश्न आहे, खालीलपैकी उष्मे नसणारा पर्याय कोणता? तर ऑप्शन क्रमांक ड ह हा उष्मे नसणारा पर्याय आहे. आणि यानंतरचा 16वा प्रश्न काय आहे, जोडाक्षर म्हणजे काय? तर जोडाक्षर म्हणजे काय? व्यंजन प्लस सूर म्हणजेच काय? जोडाक्षर होय. तर असेच आपण नवनवीन असे प्रश्न घेऊन येतोय तुमच्यासाठी पोलीस भरतीचे बघा. तर कसं वाटलं तुम्हाला सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.